त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पोलीस उपअधीक्षक सुवर्ण पत्की, सदस्य सचिव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, माहिती अधिकारी फारुख बागवान, गणेश पाटील, महेंद्र कांबळे, योगेश पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशासकीय सदस्य रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणा घटना व तक्रारींबाबत या बैठकीत चर्चा झाली। यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील फरकांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत जादूटोणा विरोधी कायद्याचा धाक अनिष्ट कृत्य करणाऱ्या लोकांना समजावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात। गावात शहरात अशा घटना घडत असतानाच पोलिसांनी कडक कारवाई करावी। त्यांच्या निवडीमुळे गावातील जनसेवा पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। या निवडीसाठी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुजाता जाधव होत्या। सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी शिंदे यांनी पार पाडले। यावेळी वारणा संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांच्यासह केशव कुरणे, रमेश पाटोळे, जालिंदर पोवार, शिवाजी सीत, रंजना मोहिते, सुवर्णा जाधव, वेत्रवती बुड्ढे, रुपाली मोहिते, मंदाकिनी पाटोळे, आशा खताळ, उषा गुरव, जालिंदर नांगरे, अविनाश हराळे, रामचंद्र मोहिते, आशिष मोरे, महादेव केरले, पांडुरंग जाधव, मानसिंग माने, रामचंद्र पाटील, तुकाराम शिंदे, महादेव मोहिते, प्रताप रासकर, घनश्याम मोहिते, सुरेश मोहिते, असलम पठाण, हिंदूराव पाटील, अजिंक्य मोहिते, विश्वनाथ सीत आणि सचिन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित उपसरपंच संदीप केले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही देत सर्व सदस्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले। या अपघातात आईच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून भाचीच्या पायाला दुखापत झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते उत्तम कांबळे यांनी आज चिंचवड येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन जखमींची प्रत्यक्ष भेट घेत प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस केली। त्यांनी जखमींना लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा देत कुटुंबियांशी संवाद साधला। यावेळी कुटुंबियांना धीर देत कोणत्याही प्रकारची मदत किंवा आवश्यकता भासल्यास आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही उत्तम कांबळे यांनी दिली। या भेटीदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हा संघटक राजेंद्र टिपकुर्लीकर तसेच नामदेव कांबळे कोथळीकर उपस्थित होते। त्यांच्या या भेटीमुळे जखमी कुटुंबियांना मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। तसेच स्थानिक व राज्यातील माध्यम प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या। यावेळी डॉक्टर आठवले यांनी पत्रकारितेचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित करत प्रसार माध्यमे ही समाज आणि शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले। सत्य, वस्तुनिष्ठता आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी नमूद केले। पत्रकारांनी दाखवलेल्या आत्मीयतेबद्दल आणि संवादासाठी दिलेल्या वेळेबद्दल त्यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनपूर्वक आभार मानले। तसेच सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समाज हितासाठी निपक्षपाती पत्रकारिता अधिक सक्षम व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली। पंतप्रधान मोदी म्हणाले, मी इंडोनेशिया प्रजासत्ताकाचा बितांग आदिपूर्णा हा सन्मान अत्यंत नम्रतेने स्वीकारतो। हा सन्मान भारतातील जनतेचा आहे। तो इंडोनेशियाच्या जनतेचे भारतावरील प्रेम, आदर आणि दोन्ही देशातील ऐतिहासिक तसेच दृढ संबंधांचे प्रतीक आहे। यावेळी त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबावो सुबिनाटो, इंडोनेशिया सरकार आणि तेथील जनतेचे मनपूर्वक आभार मानले। प्राबोवो सुबिनाटो इंडोनेशिया सरकार आणि तेथील जनतेचे मनपूर्वक आभार मानले। भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील अनेक दशकांपासूनचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने हा सन्मान महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। दोन्ही देशातील मैत्री आणि सहकार्याला यामुळे आणखी बळ मिळणार असल्याचे मानले जाते।
रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण आणि सातारा घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालघरमध्ये नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू असून एनडीआरएफ व एनडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुंबईत 4 दिवसात जुलैमधील 90% पाऊस झाल्याने दुपारच्या हाय टाईड दरम्यान नागरिकांशी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. तसेच आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आल्याने वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दरड प्रवण भाग, घाट रस्ते, नदीकाठ व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करणे, फ्लड सेन्सर्स आणि सीसीटीव्हीची संख्या वाढवणे, वॉर्ड स्तरावर तातडीच्या सुविधा उपलब्ध करणे, रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आणि नागरिकांसाठी व्हॉट्सअप तक्रार क्रमांक सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. कागदोपत्री काम नव्हे तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे. पुणेकरांचा पावसाळा सुरक्षित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीत नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रशासन आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिक समन्वयाने काम करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. यावेळी युगेंद्र पवार, सतीश मामा खोमणे, उल्हास शेवाळे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र बापू जगताप, अशोक इंगोले, सुभाष आप्पा ढोले, पौर्णिमाताई तावरे, संध्याताई बोबडे, वनिताताई बनकर, आकाश मोरे, आरती शेंडगे गव्हाळे, वैभव बुरुंगले, वीर धवल गाडे, निलेश मदने, निखिल देवकाते, संदीप देवकाते, गौरव जाधव, प्रियांका शेंडकर, राणी नवले, पैगंबर शेख, विनायक शेळके यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी काळात जनहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्याबरोबरच बारामतीच्या विकासासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर 24 तास लक्ष ठेवले जात असून नागरिकांसाठी आवश्यक संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरातील विविध भागांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत नजर ठेवून आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना दिल्या जात आहेत. यावेळी मुळा आणि मुठा नदीपात्रात तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून ती मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पावसाळ्यात पुणेकरांना कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व यंत्रणांनी 24 तास सज्ज राहावे आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारींवर त्वरित कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. या पाहणी दरम्यान महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.